पण मला टमाटर सॉसच्या भरण्याचा बघा टाकावापासून टिकाऊ अशा मी वस्तू व्यवस्थित करून घरात ठेवलेल्या आहेत वापरासाठी. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज आपण व्हिडिओला सकाळी सुरुवात केलेली. तर आता चला पावसाळा सुरू झालेला, आता जून महिना सुरू झालेले. तसं तर मी 2 ते 3 महिन्याखाली पूर्ण घर क्लिनिंग केली, पण आता तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलेलाच आहे. मी खडे मसाले कशी व्यवस्थित साठवण केलेली, पुन्हा धना पावडर, जिरा पावडर, सोप पावडर असे सगळे गरम मसाला ही छोट्या छोट्या भरण्याचं मी तुम्हाला मागे छोटा ब्लॉग दाखवला होता. तर म्हणलं चला म्हणलं आज दुसरा म्हणलं एक छोटासा व्हिडिओ. तर आपल्याकडे टमाटर सॉसच्या खूप भरणे आहेत. आपण काय करतो, सॉस संपला, आता ज्यांच्याकडे हॉटेल आहे त्यांना माहिती आहे बा अशा भरणे. तर आपण टमाटर सॉस आणला आणि सॉस संपले की आपण काय करतो, भरणी फेकून देतो कचऱ्यामध्ये. तर ते म्हणतात ना टाकावापासून टिकाऊ वस्तू तयार करा. तर चला म्हणलं तसंच आमच्या हॉटेलवर टमाटर सॉसच्या भरण्या खूप येतात. तर संपले की ते वस्तादी टाकून देतात. मग एक दिवशी मी सहज गेले तिथे 1-2 भरण्या पडल्या होत्या. तर चला म्हणलं मला काचेची भरणी खूप आवडते, मग छोटी असो मोठी असो. माझ्याकडे भरपूर सारं काचेच्या भरण्याचं कलेक्शन आहे, मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करत. तर चला म्हणलं मी तिथल्या मग तिथं नाही का 4-5 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक संपत्ती हे हॉटेलवर टमाटर सॉसची बरणी. तर मी अशा करून एक करून बरण्या आणल्या, सगळ्या धुवून स्वच्छ वाळवून. मला त्याच्यामध्ये कसं ज्या बारीक वस्तू भरायच्या आपल्याला पटकन बाहेरून दिसतात पण, आणि खूप आणल्या ना. तर हे बघा आता मी याच्यामध्ये पत्ती भरली. तर ह्या पाहिजे 2 पुढे बसले त्या पत्तीचे मी उरले साखळीच्या काय मोठ्या बरणी ठेवायच्या पाहिजे आसान पत्ती. तर काय केले मी, अशा भरण्या पूर्ण खूप अशा साठवल्या आणि नाही का माझ्या 2-3 माझ्याकडून फुटल्या. पण आता मी परवा भरण्या चांगल्या साफ करून भरताना एक भरणी पण फुटली माझ्याकडून. मला खूप काच भरणी आवडते. तर ह्या पण मी असं त्याचं कलेक्शन केलं असं धुवून. आता ही बडी सोप आहे. आता ही अशी स्टीलचे डबे उघडारे, त्याच्यात काय इचकून बघा रे, असं समजा वेळ जातो त्याच्या पटकन बाहेरून दिसते, आपल्याला जास्त उघडायची गरज नाही. त्या याच्यात सोप भरली, याच्यात जिरं भरले, ह्या हे मेथ्या दाणे आणि ह्या बघा जिरं पण नाही सॉरी, याच्यात सोप भरली, याच्यात ओवा आहे, हे जिरं आहे. पटकन संपली मसाला डब्यात की आपल्याला सापडते. याच्यात थोडेसे मेथी दाणे आहेत, पुन्हा याच्यात मोहरी आहे आणि इथं बघा चहापत्ती याच्यातले 2 पुढे बसले, अर्धा किलो चहापत्ती हे धना धने टाके, ही बगर आहे. म्हणजे छोट्या छोट्या वस्तू ज्या समजा ही शक्य आहे त्या भरायच्या. या मसूर डाळ या दोन्हीमध्ये, हे मटकी पण. आणि हे नका मी याच्यात मध्ये रोज वापरासाठी भरलेले. आणि आम्ही नका वर्षाची साठवण एकदाच करतो, असे कडधान्य म्हणा, धान्य कच्चा माल म्हणा. तर आम्ही लागेल तसं याच्यात भरले उरलेलं आम्ही पूर्ण साठवण केलेल्या दुसऱ्या रूम मध्ये. आणि मटकी आणि इकडे बा हे याला काय म्हणतात, राजमा म्हणतात. संपला आता थोडा राहिला राजमा. पण इकडे पा अख्खा मसूर, म्हणजे भरपूर सारे पा डाळवं हे दिसणाऱ्या वस्तू. म्हणजे जास्त असं आपल्याला उघडू बघायची गरज नाही. इथं काळे तीळ आहेत आणि इथं ह्याला कलंजी म्हणतात. आपल्याला रेसिपीला वगैरे कलंजी लागते. आणि ग्लास आहेत ना, तर हे उन्हाळ्यामध्ये सरबतसाठी काढले होते, आता ही ठेवून द्यायची एक दिवस. तर पहा इकडं हे कॉर्नफ्लोअर पीठ आहे. आणि इकडं म्हणजे अशा सगळ्या म्हणजे एका मागे हे आळीव म्हणतात ना, डिलिव्हरीमध्ये आळीव लागतो बा बाळंतणीला, ते आळीव आहे. आणि इथं हुरडा आहे, आपण सुवासनी घालतो ना, ज्वारीचा हुरडा आहे शेतातला आणलेला. तर ते हुरडा ठेवलेला आहे. तर पहा भरपूर साऱ्या अशा माझ्याकडं बाटल्या आहेत. पहा म्हणजे एकदम भरपूर साऱ्या बाटल्या आपलं रोजचं स्वयंपाकात वापरायच्या वस्तू पण याच्यात भरता येतात. आणि दिसायला पण छान. आणि काचाची भरणी किंवा चिनीमातीच्या भरणीत कुठल्या आपल्या खायच्या वस्तू असाव्या. अशा प्लास्टिक वापरायला बंद आहे ना, प्लास्टिक चांगलं नसतं. पण जास्तीत जास्त मी काच भरणीचा वापर करते. त्या पहा किती छान वाटायला येत पहा. आणि इकडं पहा हे छोट्याला आपल्याला त्याला दूध किंवा पाणी पिण्यासाठी आहे ही बाटली. त्या पहा इतकं मस्त म्हणजे. आणि एक माग 2 बरण्या हे बाटल्या फुटल्या माझ्याकडून. आता परवा घासताना एक बाटली फुटली. पहा पटकन आपलं मसाला डब्यातलं किंवा कुठली वस्तू संपली तर आपल्याला पटकन असं बाहेरून दिसतं. पहा अशी जास्त उघडी करून बघायची गरज नाही. तर जसे वस्तू हे असेल ना तसं मी याच्यामध्ये भरून ठेवलेले. तर पहा म्हणजे असंच नाही का टाकावापासून टिकाऊ म्हणतात ना. तर अशा बरण्या जर तुमच्याकडे हॉटेल असेल नाही आणले तर अशा साठवून धुवून त्याच्यात अशा वस्तू भरायच्या. एक तर आपल्याला जास्त वेळ पण जात नाही, डबे उघडायची पण गरज नाही, दिसायला पण छान आणि एकदम भारी मस्त मंडळी. आणि माग माझ्या नाताचा वाढदिवस होता, त्यावेळेस आम्ही समोश्याचं केलं होतं वाढदिवसासाठी. तर त्याच्यासाठी आणल्या होत्या चटणीच्या. ह्या पण मी फेकून नाही दिल्या. याच्यात पण काही पण बसतं. याच्यात पाहता मी मूग भरलेले आहेत. आणि ह्या पासून मस्त माझं टमाटर सॉस भरण्याचं कलेक्शन छानपैकी मंडळी. तुम्ही पण अशा काच भरण्या असल्या ना तर वाया घालू नका, फेकून देऊ नका. कारण काच भरणीतली वस्तू चांगली असते साठवणीची. प्लास्टिक भरणीपेक्षा काच भरणी चांगली. फक्त हाताळायचं थोडंसं
व्यवस्थित म्हणजे फुटल करून. टमाटर स्वच्छ भरण्या नाहीत माझ्याकडे, भरपूर काचेच्या भरण्यात म्हणजे. तर या पाहिजे आता कालच ये आणि या भरण्या दोन्ही धुवून ठेवलेले आहेत. आता मी आणखीन आंब्याचं लोणचं घातलेलं नाही, तर लोणच्यासाठी मी तयार ठेवलेले आहेत भरण्या. या पाहिजे याच्यात बेसन पीठ आहे आणि याच्यामध्ये ओल्या हळदीचं लोणचं तुम्ही मागे व्हिडिओचा पाहिलेलंच असेल. तर आणि इकडं पाहत लाल तिखट, हळद आणि वाळलेला कांदा, म्हणजे पूर्ण अशी मी शक्यतो काचेच्या भरण्याचाच वापर करते. डबे पण आहेत, पण डब्यामध्ये जास्त सापडत नाही काय नाही. ज्या कधी न लागणाऱ्या वस्तू डब्यात ठेवायच्या. आणि इकडं पहा मला कधी रेसिपीला कधी अधूनमधून ह्या पहा काश्मीरी लाल मिरची पावडर पण आणलेली, मी कधीतरी हे वापर करते याचा. इकडं पाही सोपसाठी काचेची हे डब्बा आहे. नंतर बाजूच्या रॅकमध्ये पण ह्या अशा गोल काचेच्या भरण्या आहेत. ह्याच्यात वडे म्हणतात आमच्याकडे, कुठं कुठं सांडगे म्हणतात. तर ह्या हे सांडगे आहेत किंवा वडे, आम्ही वडेच म्हणतो जास्त. तर मी 2 नमुन्याचे वडे घातले होते, एक डाळ भिजू घालून त्याचे वडे घातले होते आणि एक अगोदर कोरडी डाळ अशी भरड डोळाळून त्याचे वडे तयार केलेले होते. तर भरपूर सारे घातले होते मंडळी, पण मी मुलाला सगळ्यांना दिले. आणि आता दररोज स्वयंपाकामध्ये पण वापर करून आता एवढे राहिलेले आहेत. आणि इकडे लाल मिरची पण लागते कधी कधी, वरणाला आपण मिरचीचा तडका वगैरे देतो. चिली प्लेससाठी मी पण असे साठवून ठेवलेले लाल मिरची. तर ह्या इकडं पण अशा माझ्या भरपूर साऱ्या काचेच्या भरण्या आहेत आणि प्लास्टिकच्या पण आहेत. पण काचमध्ये मी जास्त खाण्याच्या वस्तू काचमध्येच ठेवते मंडळी. पहा माझ्याकडे. आणि मंडळी आता सगळ्याकडेच काचेच्या भरण्या पण असतात ना, अशा नाही असं नाही. पण मला टमाटर सॉसच्या भरण्याचं बघा टाकावापासून टिकाऊ अशा मी वस्तू व्यवस्थित करून घरात ठेवलेल्या आहेत वापरासाठी. तर चला म्हणलं आता आज तुमच्याशी मला थोडंसं शेअर करावं वाटलं. तर कसं वाटलं माझा आज टमाटर सॉस काचेच्या बाटलीचं कलेक्शन आवडलं तर जरूर कमेंट करा. आणि तुम्ही पण असं टाकापासून टिकाऊ वस्तू असं टाकून न देता असा त्याचा वापर करा. चला तर मग आवडल्यास जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला, आमची साईड या चॅनलला नवीन असाल मंडळी, तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. चला तर आज कसं वाटलं माझा छोटासा ब्लॉग, आवडल्यास जरूर न विसरता कमेंट करा मंडळी. तुम्ही जर कमेंट केलं ना तर मला आणखीन पुढच्या असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.